जय भीम. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2026 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बौद्ध समाजाची दीर्घकालीन संघटना बांधणी का होत नाही. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर. महाराष्ट्रातील बौद्ध समाजाकडे संख्या आहे, इतिहास आहे, वैचारिक परंपरा आहे, तरीही ती संख्या संघटित राजकीय ताकद म्हणून उभी राहत नाही. हा लेख त्या वास्तवावर चर्चा करण्यासाठी नव्हे, तर त्या वास्तवातून पुढे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी आहे. कारण समस्या ओळखणे ही पहिली पायरी असते, पण उपायांपर्यंत पोहोचणे आणि ती सातत्याने राबवणे ही खरी जबाबदारी असते. नंबर 1, संघटन म्हणजे घोषणा नव्हे, ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. संघटन म्हणजे एखादी घोषणा, एखादा मोर्चा, एखादी रॅली, एखादा परिसंवाद, एखादे चिंतन किंवा धम्म परिषद किंवा एखादा मोठा कार्यक्रम नाही. हे सगळे संघटनांचे भाग असू शकतात, पण ते संघटन नाही. संघटन म्हणजे सातत्य, नियमित बैठक, स्पष्ट जबाबदाऱ्या, स्थानिक पातळीवरील काम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांची जाणीव. यातून संघटन आकार घेत असते. कार्यक्रम एक दिवसाचे असतात, संघटन मात्र रोजचे असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की संघटित राहा. संघटनाशिवाय कोणताही समाज आपले हित साधू शकत नाही. आज बौद्ध समाजात जयंती, दीक्षा दिन, धम्म परिषद, परिसंवाद, रॅली, मोर्चे यांना मोठी उपस्थिती दिसते. लाखो लोक एकत्र येतात. ही भावनिक ताकद आहे, पण प्रश्न असा आहे की या भावनेचे संघटनात रूपांतर का होत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर पुढे काय करायचे याची योजना नसते. परिणामी प्रत्येक कार्यक्रम स्वतंत्र राहतो, एकमेकांशी जोडला जात नाही. संघटनांची खरी सुरुवात तिथून होते जिथे कार्यक्रमानंतर काम सुरू होते. नंबर 2, धम्म आणि संघटन केवळ भावनेपुरते मर्यादित का. संघ ही संकल्पना बुद्ध विचारधारेचा केंद्रबिंदू आहे. तथागत बुद्धांनी समाज परिवर्तनासाठी संघ उभा केला. संघ म्हणजे केवळ धार्मिक रचना नव्हे, तो शिस्त, समता, संवाद आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेचा प्रयोग होता. आज बौद्ध समाजात मोठ्या प्रमाणावर धम्म परिषदा होत आहेत. समाज आर्थिक आणि भावनिक सहभाग देत आहे. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मात्र प्रश्न असा आहे की या परिषदातून दीर्घकालीन संघटनात्मक बांधणी का होत नाही. धम्म भावनेतून दिलेले दान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता समाज संघटन, अभ्यास, प्रशिक्षण आणि धम्म प्रचारासाठी वापरले गेले पाहिजे. काही सन्माननीय अपवाद वगळता परिषदांपलीकडे टिकणारी धम्म चळवळ दिसत नाही. हे वास्तव स्वीकारावे लागेल. सम्राट अशोकाच्या काळात धम्माला राजाश्रय मिळाला, कारण धम्म आणि राजकारण यांचे एकत्रीकरण झाले. विहार, लेणी, सांस्कृतिक केंद्रे उभी राहिली. इतिहास आपल्याला सांगतो, धम्म विचार आणि संघटन एकत्र आले तरच परिवर्तन घडते. नंबर 3, नेतृत्व निर्मिती. व्यक्ती नव्हे, प्रक्रिया. बौद्ध समाजाला नेते नाहीत असे नाही, पण नेतृत्व घडवणारी सातत्यपूर्ण आणि पारदर्शक प्रक्रिया कमी पडते. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रश्न नेता कोण असा विचारला जातो. नेतृत्व कसे घडते हा प्रश्न दुर्लक्षित राहतो. नेतृत्व म्हणजे केवळ पुढे उभे राहणे म्हणजे नाही. नेतृत्व म्हणजे ऐकण्याची क्षमता, संयम, सातत्य आणि संघटनेत काम करून घेण्याची शिस्त. स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा संघटनेची वाढ महत्त्वाची मानणे, तसेच स्वतः नेते राहण्यापेक्षा इतरांना सक्षम बनवणे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आणि उद्याचे सक्षम, विचारशील आणि संघटनेला टिकवणारे जबाबदार कार्यकर्ते घडणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे सर्वोत्तम उदाहरण होते. त्यांनी विचार, संघटन आणि राजकारण यांचे सुसंगत एकत्रीकरण केले. आज त्यांच्या नावाचा जयघोष मोठ्या प्रमाणात होतो, पण त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास त्या प्रमाणात होताना दिसत नाही. खरे तर बाबासाहेबांनी समाजाला केवळ दिशा दाखवली नाही, तर परिवर्तनासाठी स्पष्ट असा रोड मॅप दिला आहे. त्या रोड मॅपवर प्रामाणिकपणे चालण्याची तयारी असेल तर वेगळे काही करण्याची गरज उरत नाही. बुद्ध की मार्क्स या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार, संघटन आणि सामाजिक परिवर्तनाचा हा मार्ग तर्कशुद्ध आणि स्पष्ट शब्दात मांडलेला आहे. क्रांतिबा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी समाज परिवर्तन घडवले, कारण त्यांच्या विचारांना धम्म, संघटन आणि दिशेची जोड होती. आज गरज आहे नेतृत्व व्यक्तिपूजेवर नव्हे, तर प्रक्रियेवर उभे करण्याची. नंबर 4,
अहंभावावर मात, संघटन संस्कृतीची खरी कसोटी. संघटन तुटण्यामागे सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर तो अहंभाव. माझ्याशिवाय काहीच होणार नाही, माझे मत अंतिम, या भावनेतून संघटना उभ्या राहत नाहीत, त्या फुटतात. बुद्धांनी स्पष्ट सांगितले होते, अहंकार हा दुःखाचे मूळ आहे. जर आपण स्वतःला बुद्ध धम्मीय म्हणून घेत असू तर अहंभावावर मात करणे ही किमान अपेक्षा आहे. खरे संघटन तिथेच घडते जिथे पदांपेक्षा प्रक्रिया महत्वाची असते आणि व्यक्तीपेक्षा उद्दिष्ट मोठे असते. ही संस्कृती वरून खाली रुजते. म्हणूनच सामाजिक नेते, राजकीय नेते आणि भिक्खू संघ या सर्वांनी स्वपरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. नंबर 5, सोशल मीडियापासून प्रत्यक्ष संघटनाकडे आज बौद्ध समाज जागरूक आहे, पण मोठ्या प्रमाणावर डिजिटल पातळीवर व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक पोस्ट, प्रतिक्रिया हे सर्व दिसते. पण वास्तव स्वीकारावे लागेल, व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे संघटना नाही आणि पोस्ट म्हणजे कृती नाही. सोशल मीडिया हे उपयुक्त साधन आहे. त्याचा वापर बैठकीसाठी, अभ्यास साहित्य शेअर करण्यासाठी, स्थानिक कामाचा अहवाल देण्यासाठी केला जाऊ शकतो. पण प्रत्यक्ष भेटी, चर्चा, काम आणि सातत्य यांना तो पर्याय ठरू शकत नाही. नंबर 6, राजकीय भान, मत म्हणजे ताकद. बौद्ध समाज मत देतो हे निर्विवाद सत्य आहे, पण प्रश्न असा आहे की त्या मताची किंमत ठरते का? मत म्हणजे कृपा नाही, मत म्हणजे सौदा नाही, मत म्हणजे राजकीय देवाणघेवाण. संघटनांशिवाय मत केवळ संख्या राहते, संघटनात्मक मत ताकद बनते. संघटनाशिवाय मत विकत संघटनाशिवाय मत विकत घेतले जाते. संघटनासह मत अटीट ठरते. ही जाणीव समाज मनात रुजवणे आवश्यक आहे. नंबर 7, पुढची दिशा काय शक्य आहे? उपाय अवघड नाहीत, पण त्यासाठी संयम, अभ्यास आणि सातत्य आवश्यक आहे. नियमित राजकीय व वैचारिक अभ्यास, वर्ग, स्थानिक पातळीवर लहानपण टिकावून संघटना, पदांऐवजी कार्य केंद्रित रचना, नेतृत्व प्रशिक्षण, बूथ स्तरावर प्रत्यक्ष संवाद, या गोष्टी एका निवडणुकीत घडणार नाहीत, पण त्या आजपासून नाही तर आतापासून सुरू होऊ शकतात. आजचे छोटे प्रयत्न उद्याच्या पिढीसाठी मोठी राजकीय ताकद ठरू शकतात. प्रश्न इतकाच आहे की आपण ती ताकद घडवण्यासाठी आज काही ठोस पावले उचलतो आहोत का? संख्या, इतिहास, विचार आणि वारसा हे सगळे आपल्याकडे आधीपासूनच आहे. मात्र संघटन, संस्कृती, संयम आणि दीर्घकालीन दृष्टी ही घडवायची प्रक्रिया आहे. खरी लढाई संख्या जमवण्याची नाही, तर त्या संख्येला दिशा देण्याची आहे. इतिहास आपल्याला मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालायचे की नाही हा निर्णय आपलाच असतो. आणि हीच पुढची चर्चा आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.